श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या आहे आषाढी दीप अमावस्या आणि त्याचबरोबर गुरुपुष्पामृत योग आहे आणि गुरुवार पण येत आहे. तर या अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या म्हणतात. तर गटारी अमावस्या नसून गतहारी असे आहे. गतहारी म्हणजे काय? होऊन गेलेलं. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? तर या दिवशी तुम्हाला घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? एक पाट घ्यायचा आहे, त्यावर आसन अंथरायचं आहे. त्यानंतर घरातले सर्व दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्या आसनावर तुम्हाला पहिलं तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर दिवे ठेवायचे आहे. दिव्यांमध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे गाईचे. त्याचबरोबर दिव्यांसमोर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर दिव्यांची पूजा करण्यासाठी तुम्हाला कणकेचे दिवे बनवायचे आहे आणि त्यामध्येही तुम्हाला गाईचं तूप वापरायचं आहे. दिव्यांचे प्रमाण 5, 7, 11 असे असावे. गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यावे. त्यानंतर सर्व दिव्यांनी प्रज्वलित करून हळद, कुंकू, अक्षता व्हावे, फुलं व्हावेत. कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर मुलांनाही ओवाळायचे आहे आणि नमस्कार करताना प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाकडे घेऊन जावे, अशी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर दिव्यांना नैवेद्य म्हणून ज्वारीची लाह्या आणि गुळही ठेवू शकतात. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची पूजा करावी. त्याचबरोबर पितरांची पूजा करण्यासाठी पूर्वजांना दर्पण करावे. नैवेद्य म्हणून दही भात ठेवावे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ.